Thank you, Lord. Worship you. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. आशीर्वादित आहात. Amen. आज बाबा त्यांच्या मनात जे आहे ते काढून तोडा तुम्हाला देणार आहेत. हालेलुया. Hallelujah. बाबाच्या मनात जे काय आहे ते तोड काढून तुम्हाला देणार आहे. कारण बाबाला माहिती आहे बाबा जेवढं वज्ज पेळतात तेवढं तुम्ही पेळू शकत नाही. मग बाबा म्हणतात सर्व मी तुम्हाला देणार नाही पण तोड देणार आहे. हालेलुया. समजलं? सर्व मी तुम्हाला देणार नाही पण तोड तुम्हाला आज देणार आहे. याला तयार आहे? सगळी तयार आहे? हालेलुया. हालेलुया. आपण जाऊया नीतिसूत्र 24वा अध्याय 11वा वचन. नीतिसूत्र 24:11. Proverbs 24:11 वाचूया आता. नीतिसूत्रे 24:11. हा. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून येत असतील त्यांना सोडव. हा. ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधन तेवढा प्रयत्न कर. हालेलुया. समजलं ना बाबाचं वजन काय आहे? समजलं सर्वांना? हा? ज्याला टार मारण्यासाठी नेत आहे त्यांना काय कर? सोडव. टार म्हणजे तिथे काय आता परत ते वाचेल बाय चान्स काय नाहीये. विदेश आहे, योजना आपल्याला आहे, मारून टाकणार. पण बाबा म्हणतो तुम्ही त्यांना वाचवा, सोडवा त्यांना. पुढे ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे हा. त्यांचा बचाव करण्याचा साधन तेवढा प्रयत्न कर. हालेलुया. एवढी वधाची तयारी सुरू आहे, मसाला वाटून तयार झाली, सगळं फोडणी टाकायला सगळं तयार करून ठेवल्यात. म्हणजे प्रिपेअर्ड आहे सगळं, की आता आमचंच आहे. अशी वधण्यासाठी ज्यांची तयारी चाललेली आहे त्या लोकांना वाचव, सोडव आणि वाचव. सोडवा आणि वाचवा नाहीये, तुमच्याशी आज वैयक्तिक देव बोलत आहे. समजाले? आम्ही सगळे बसलो, आम्हा सर्वांबरोबर देवबाबा बोलत आहे, पण स्पेसिफिकली एक एक व्यक्तीशी आज देवबाबा बोलत आहे, तुमच्याशी वैयक्तिक बोलत आहे. ज्यांना वधण्यासाठी तयार केलेलं आहे त्याला मारण्यासाठी आता कोकरू किंवा मेंढरू किंवा कोंबडी जे दुकानामध्ये विकतात त्या ठिकाणी तयार तिथे ठेवलेलं असतात. त्यांना माहित आहे का हो 2 सेकंड नंतर जीव जाईल? माहित आहे? किती छान ते आरामात खात असतात, त्यांना देवाला असतात, खात असतात, आरामात असतात. पण 2 सेकंड त्याला कापून पाठवून सगळे शिजून खाऊन रिकामे. सो बायबल सांगते ज्यांना धरून येण्यासाठी वधण्यासाठी तयार केले या लोकांना सोडवा, या लोकांना वाचवा. ही मोठी काम आहे. देवबाबा म्हणतात लई झालं तुमचं दुःख, तुमचं रडणं, तुमचं करता करता जरासा टन वाहता. हालेलुया. जरा तुमचं लक्ष फिरू द्या आता, कारण देवबाबा काय म्हणतात? सियोनस न्याय मिळेल. हालेलुया. सियोनस न्याय मिळेल आणि तुमच्यासाठी देव लढत आहे. तो तुम्हाला दररोज तुमच्या पक्षाने लढत आहे, तुम्हाला तुमच्या बाजूने तो सूड घेत आहे, तुम्हाला प्रतिफळ पण तो देत आहे. पण आम्ही काय केलं पाहिजे? बाबा म्हणतात याकडे तू बघत बसू नको, तुझं सगळं मला देवी बघतो तर माझं तू घे. बाबांनी काय बोलले? सगळ्यांना जनरली वचन माहित आहे, मत्ते 11:28 मध्ये हा तुमचा बाळ माझा वर ठाका, माझा जो तुम्ही घ्या. का तुमचं लई वज्ज आहे, तुम्ही पेरू शकत नाही, ते माझं वर टाका, मी घेतो, माझा हलकं तुम्ही घ्या. काय म्हणतात? वाचवायचं सोडवायला अवघड आहे. अवघड आहे का वाचवायला सोडवायला लोकांना? आम्हाला वाटतं लई मोठं काम आहे, अजिबात नाहीये. ज्या दिवशी आम्ही प्रभूने भरलेला असतो, देवाच्या आत्म्याने भरलेलं, जाता जाता आम्ही काम करू शकतो. मी यावर्षी काही वेगळं उचललेली आहे. मला माहित आहे माझ्या जीवनामध्ये पण लई मोठा ठारमध्ये मला उभा केलेला आहे आणि मला खात्रीने माहित आहे मी जे सेवा पूर्वी करतो त्या सेवेमध्ये मी पुन्हा उतरणार आहे. हालेलुया. तिथे येऊन खुर्चीवर बसून खुर्ची गरम करून जाणार नाहीये मी. आता ज्या ज्या ठिकाणी देवाने मला जाण्यासाठी मला भरपूर बोलायला ते काम मी पूर्ण करणार आहे. जिथे गरज नाही तिथे बसून वेस्ट करण्यापेक्षा हा जीवन मौल्यवान आहे. बायबल वचन सांगते या लोकांना सोडव, या लोकांना वाचव. हे काम मला करायचंय, मी करणार आहे. मला माहिती तुम्ही काय करणार आहे.
पण मी हे काम करणार आहे. भरपूर लोक त्रासात आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत. आमच्याकडे या सिस्टर, कधी येऊ, आता टाइम नाही. सिस्टर कधी येऊ, सिस्टर कुठे येऊ, घरी बोलू शकत नाही, बाहेर मी येऊ शकत नाही. सगळी माझी नाटकी बंद. समजले? माझी नाटकी बंद. मी स्वतः बाबाशी जेव्हा मी बाबाला बोलत असताना बाबाने मला स्पष्टपणे म्हटले, हे वचन पुन्हा एक बार वाचलं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मला तुम्हाला तासभर संदेश सांगायची गरजच नाहीये. एक वचन पेटवते, ठीक आहे, एक वचन पेटवते आपल्याला, दुसरा काही सांगायची गरजच नाहीये. एक वचन पुरे आहे. किती स्पष्टपणे देव बाबा बोलले. पुन्हा एक बार नीतिसूत्र 24:11, Proverbs 24:11 वाचा. नीतिसूत्रे 24:11. हा, ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील येस, त्यांना सोडव. आमेन. ज्याच्या वधाची तयारी झाली आहे हा. त्याचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न ठार करा. मारण्यासाठी धरून नेत आहे, वधण्यासाठी तलवारला दार पण लावून ठेवलेलं आहे. ह्यांना वाचव. क्रिटिकल कंडिशन मध्ये आहेत लोक. योग्य वेळेमध्ये आम्ही गेलो नाही, त्यांचा नाश आहे. योग्य वेळेमध्ये या लोकांपर्यंत देवाचं वचन गेले नाही, देवाचे लोक गेले तर त्यांचा नाश होणार. कारण तिथं टाइम ठेवलेला नाहीये, तयार आहे सगळं काय. म्हणून बाबा म्हणतात, त्यांना सोडव, त्यांना वाचव. मी हे काम घेतलेले आहे. मला माहित नाही कुठं कसं कधी, पण मी त्या फील्ड मध्ये आहे. ऑलरेडी देवबापाने भरपूर दार उघडलेला आहे माझ्यासाठी, भरपूर. देवाला माहित आहे ना, जेव्हा स्वतःला मी बोलतो देवाला माहित आहे ना, मला बंगला पाहिजे ना, मला गाडी पाहिजे ना, मला नाव पाहिजे ना, मला रोनक पाहिजे ना, मला शानत पाहिजे, काही नाही, मला आत्मे पाहिजे. माझा बाबा हृदय परखणारा देव आहे. मला स्पष्टपणे म्हणल्यात, ह्या धरून नेलेल्या या लोकांना वाचव आणि सोडव. हे काम आम्हाला करायचंय. कारण बाबा रडतात आज सुद्धा बघून. उपदेशक 4:1 वाचून बघा. उपदेशक 4:1, Ecclesiastes 4:1 वाचा. थँक्यू लॉर्ड. उपदेशक 4:1. हा, मग या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी फिरून निरीक्षण केले. येस, तो पहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. त्यांच्यावर जुलूम करणाऱ्यांच्या ठाई बळ आहे, येस, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. बरोबर आहे का? रडणारे रडत आहेत, जिरणारे जिरत आहेत, मरणारे मरत आहेत, त्यांचा अश्रू पुसणारे पण कोणी नाही, त्यांना सांत्वन करणारा कोणी नाही. योग्य वेळेमध्ये गेले तर त्यांचं जीवन आहे, नाही गेले की तिथं मरण आहे. लक्षात घ्या. इथं बसलेले कोणी असं सांगू शकतात का, मी असंच देवाकडे आलो आणि आज माझ्याकडे देव नसतं तर मी कुठे सुखी राहिलो असते? कोण आहेत का? आज आमच्या जीवनामध्ये येशू नसतं तर आम्ही मेलो असतो. पापामध्ये तर आम्ही मेलोच होतो, या जीवनामध्ये पण आम्ही मेलो असतो. बाबाचा जो आधार आहे ते आज आम्हाला उभा केलेला आहे. बाबाचा जो आधार आहे ते आज आम्हाला टिकवलेला आहे. एक सेकंड विचार करा, तुमच्या जीवनामध्ये येशू नाही, तुम्ही आज कुठं राहिला असता? कुठं राहिला असता? कुणीतरी आत्महत्या करून मरून गेले असते, कुणीतरी वाईटामध्ये पापामध्ये पटकून गेले असते, कुणीतरी काय नकोच नको जे तू तसं मी असतं, काय ना काही घडलं असतं. पण आज बाबा सगळ्यांनी कठीण बिकट परिस्थितीमध्ये पण बाबाने आमचा अश्रू पुसलेला आहे, पण आज आम्ही उभा आहे. तर ही काम आम्ही करायला नको? करायला नको का? मला सगळं मिळालं, मला आता होत नाही, इकडे या करतो, मला इकडे आला तरच करतो. नाही 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 नाही, बाबा म्हणतात अश्रुरात त्यांचा जिंगाळा रडायला ते दुःखाने क्रोधाने भरलेले आहेत, पण त्यांना सात्वन करणारा कोणी नाही. तुम्हाला आणि मला सात्वन करण्यासाठी निवडलेला आहे. हालेलुया. एक शब्द त्या दुःखी त्या मरायच्या ठिकाणी कोणाचं पण लोकांचं तुम्ही साक्ष द्या, शेवटच्या क्षणामध्ये कुठून तरी देवाने त्याच्या जीवनामध्ये एक वचन पाठवले. लोक जिवंत आहेत, मोठमोठे सेवा करायला तर सेवक झालात लोक. आपल्या मध्येच पाठवून बसले सिस्टर, इथं एक मुलगी तर प्रार्थनेला घेऊन आले होते. जेव्हा मी प्रेयर करत होतो देवाने मला दाखवले ती आत्महत्या करून मरणार होती पोरगी. तिने जरी त्या वेळेला आणली नसती, ती पोरगी आज जगात राहिली नसती. समजायला? जेव्हा प्रार्थना दिली रडत होती, म्हटले बरोबर, म्हटले मी पूर्णपणे मरण्यासाठी तयार होतो. एवढी कंटाळलेली थकलेली जगाच्या जीवनातून
मी तर काय सांगते, योग्य वेळेमध्ये गेलं तर ते शुभवर्तमान आहे, वेळेने गेले की ते शुभवर्तमान नाहीये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ शुभवर्तमान? गुड न्यूज, चांगली बातमी. जगामध्ये चांगली बातमी नाहीये, फक्त येशूमध्ये चांगली बातमी आहे. हालेलुया. तुला गुड न्यूज देऊ, तुला गुड न्यूज देऊ, मी तुला फिरायला नेणार आहे. हे गुड न्यूज नाहीये. हालेलुया. तुला गुड न्यूज देऊ, तुला गुड न्यूज देऊ, तर शॉपिंगला नेणार आहे. गुड न्यूज नाहीये. हालेलुया. दोघी पण आहे. गुड न्यूज काय आहे? बाबाने दिलेलं न्यूज. बाबा म्हणतात, माझ्या लेकरा मी तुला सोडवलेला आहे, माझ्या लेकरा मी तुला वाचवलेला आहे, मी तुझा अश्रू पुसलेला आहे. आम्ही घेऊन नुसतं बसायचं नाहीये, आम्ही नुसतं घेऊन बसायचं नाहीये. किती पण करा, एक आत्मा सुटून गेला हातामध्ये ना, त्याचा हिशोब आम्हाला द्यायचा आहे. 99 लोकांना मी वाचवलं समजा, एक आत्म्याकडे जर आनंदाची पण असू दे, आता दे बाबा तरी काय लई बोलायला, नंतर बघतो आणि तो आत्मा मेला. 99ची किंमत येणार नाही, जे हरवलेलं 1 मेंढूची किंमत यायला लागणार. सो आज आम्ही आमच्या जीवनामध्ये काळजीपूर्वक राहायला पाहिजे. स्तोत्र 9 अध्याय, स्तोत्र 9, 10 आणि 11, 7, 9, 10 and 11 दोन्ही वचन वाचूया. थँक्यू लॉर्ड. स्तोत्र 9, 10 आणि 11. स्तोत्र 9, 10 आणि 11. ज्यास तुझ्या नावाची ओळख झालेली आहे, येस तुझ्यावर भाव ठेवतील. येस कारण हे परमेश्वरा, जे तुझा शोध करतात त्यास तू टाकले नाहीस. येस. सियोन निवासी परमेश्वराचे स्तवन करा, त्याचे कृत्य राष्ट्रात विदित करा. काय करा सियोन निवासी? पहिली गोष्ट त्याचे स्तवन करा, त्याची कृत्य राष्ट्रांमध्ये विदित करा. हालेलुया. विदित करा. मी आज लई छान जेवण केलं, तुला जरा देतो काय टेस्ट बघ की मी केलं कसं आहे. हालेलुया. ही नाहीये, ज्या येशूला मी टेस्ट घेतलं तू कसं आहे जरा टेस्ट घे. हालेलुया. काय म्हणाला? जे आम्हाला मिळाला त्याला आम्ही तुला पण देतो, तू पण जरा चव बघ माझं येशू. हे सबकी बस की बात नाही. हालेलुया. येशू सगळ्यांना प्राप्त होत नाही, पण ज्यांना प्राप्त झालं ते लोक धन्यवादित आहेत. तुम्ही नेहमी धन्यवादित झाला, मी गप्प बसायचं का हो? मला मिळाला, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करणार, मी माझ्या लोकांसाठी रडत बसणार, आयुष्यभर माझ्या नवऱ्यासाठी रडत बसतो, आयुष्यभर माझ्या मुलांसाठी रडत बसतो, आयुष्य माझ्या बायकोसाठी कुटुंबासाठी रडत बसतो म्हणत बसणार आहे. काय म्हणतात बाबा? तुमच्या जीवनामध्ये जे देवाने कार्य केले लोकांना सांगा, सांगा लोकांना. परत सांगतो, योग्य वेळेमध्ये केलं तर ते गुड न्यूज आहे. प्रॉपर टाइमला वचन केलं तर गुड न्यूज आहे. नंतर जाऊ, मला देवाने सांगायला सांगितले होते, मी नाही सांगितलं, ते गेलं तिथे का? आज स्टॅनली लिलियन स्टॅनली सर्वांना माहिती आहे, ब्लेसिंग युथ मिशन इंडियामध्ये एक मोठा सेवा. आज दोघे पण वयस्कर आहेत, म्हातारे आहेत, खूप वयस्कर आहेत दोघे पण. लिलियन स्टॅनली डॉक्टर, त्यांचा नवरा आज स्टॅनली इंजिनियर, वेल एज्युकेटेड लोक, पण यांचा ब्लेसिंग युथ मिशन त्यांचा सेवा आहे. आणि ज्यावेळी त्यांनी प्रभूमध्ये असताना त्याच्या सेवेमध्ये ती बाई एक डॉक्टर असून ती बाई कधी स्वतःला मिरवली नाही कुठंच. समजायला? एक मोठी बेंगळूर मध्ये मिनिस्ट्री आहे, सगळ्यांच्या घरांमध्ये वचन असायचं पहिला, माहित आहे? गोल असं स्क्वेअर मध्ये गोल वचन. तसलंच वचन माझ्या घरात पण आलं, त्यानंतरच आम्ही बदललो. हालेलुया. हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे, आज्ञा पाळणे बरे. ते वचन आमच्या घरी आला होता, कोणतरी विकत आले, 30 रुपयाला मी घेतलं त्यांच्याकडे. किती? 30 रुपयाला घेतलं, ते घरात अडकवलं आणि करत दिवाना मला ऐकायला लावलं ते जेवण. त्या मी बिलीवर नव्हतो, उगाचच विकत आलं. क्रुसेड होतं ना जीसस कॉलचा 98 मध्ये, म्हणून हे लोक विकत 97 मध्ये का काहीतरी 98 सुरुवातीला आल्यात असं विकत. 30 रुपयाला मी घेतलं आणि घरात अडकवलं. माहित पण नाही कसं काम होतं, ते काम केलं. त्या सेवकांच्या जीवनामध्ये त्या एक डॉक्टर होत्या, पण त्यांनी लोकल ट्रेन मध्ये ट्रॅव्हलिंग करायच्या. त्यांच्या हॉस्पिटलला कमीत कमी 1.5-2 तास लागायचा. ते म्हणले रोडवर गेले की काय करता येत नाही म्हणून लोकल ट्रेन मध्ये मोठा बॅग त्यावरून ट्रॅक्स आणि नवा करा घेऊन जायच्या सेवा करायला. ते जात असताना ती बाई एक मोठा फेमस डॉक्टर आहे, पण कधी ते बाई
एक बोगीमध्ये जेवढ्या ग्रुपमध्ये लोक आहेत सगळ्यांना गॉस्पेल सांगायची, हळूहळू सगळ्यांना बायबल द्यायची, ट्रॅक्स द्यायची, मग पुढे जायचे. असं करून ती बाई सेवा करायची. लिलियन स्टॅनली खूप फेमस आहे, आज सुद्धा ते आहेत, म्हातारी झाले ते आता. माझ्या सुरुवातीच्या जीवनामध्ये प्रभूमध्ये वाढत असता यांची पुस्तक मी खूप वाचले. मी खूप पुस्तक वाचलेले सुरुवातीला. कुठला सेवक माहीत नव्हतं पर्सनली, असं कुठलं चर्च माहीत नव्हतं, पण मी खूप बुक्स वाचले, खूप वाचले बुक्स. लिलियन स्टॅनलीचं वाचलो, आर स्टॅनलीचं वाचलो, आंतोनी दिनकरनचं वाचलो, जी.एस. रेडिकचं वाचलं, आणि पॉल अँगीचो फोर्थ डायमेन्शन, ते तरी माझं फाउंडेशन आहे स्पिरिच्युअल लाईफसाठी. खूप पुस्तक वाचायची. एवढी वेळी होताना कंटिन्यू वाचत असं. बायबल तरी आहे, बायबल दिवसभर बायबल पण वाचायची. त्या दिवसात 4-5 वेळा माझा ठरवून टाइम होता प्रेयरची, याच्या वेळी पुस्तक पण मी वाचायची. त्यामध्ये तिने एक साक्ष लिहिली होती. एवढी आत्म्याने करून सेवा करणारी बाई, खूप दिवस रात्र सेवा करणारी बाई, एक दिवस काम करून थकून तिने घरी गेल्या. आणि रात्री देवबापा आले संध्याकाळच्या वेळेला. म्हणल्या, लिलियन तुला हॉस्पिटलला जायचं आहे. ती म्हणलं, आता थकून आता घरी गेला ना, आता कुठं जाऊ? तेव्हा ते एकदम यंग होते, म्हातारे नव्हते. ते म्हणलं, आता तर मी थकून आला, आता कुठं जाऊ? तर म्हणलं, एक पेशंट दाखवले त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, एका वॉर्डमध्ये एक माणूस, आणि तो माणूस आजारी होता, क्रिटिकल कंडिशन मध्ये होते. आणि त्या माणसाला हे म्हणल्यात, मी आज तरी ते पेशंटला भेटून आला, ते व्यवस्थित आहेत, सकाळी जाऊन भेटतो की बाबा. काय म्हणले? सकाळी जाऊन भेटतो. आता मी लई थकलो, आता एवढं परत लांब प्रवास करून जायचं आणि रात्री यायला पण मला गाडी मिळायची नाही. माणसांचे विचार काय काय आपल्या डोक्यात असतात. शेवटी ते पप्पा म्हणले, तुला जायला पाहिजे. म्हटले, नाही, सकाळी जातो. काय तरी केले, कॉम्प्रोमाइज केली आणि आपलं झोपून टाकले. सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठल्या आणि जरा प्रार्थनेतून पटापट त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. ज्यावेळी त्यांनी हॉस्पिटलमध्ये एंट्री मारली, समोर एक स्ट्रक्चरवर एका माणसाला घेऊन येत होते. जेव्हा ते माणसाला बघितले, तर ज्याला भेटायला देवाने सांगितले तोच तो माणूस होता. जेव्हा समोर जाऊन बघते, तो माणूस मेला होता. समजाले? तो माणूस मेला होता. यांना समजत नव्हतं ते स्वतःला. आजपर्यंत ते म्हणतात, मी ते गोष्ट क्षमा करू शकत नाही स्वतःला. मला देवाने मला या गोष्टीबद्दल क्षमा केल्या असतील, पण मी स्वतःला क्षमा करून घेऊ शकत नाही. त्या रात्री देवाने मला कंपल्शन करून सांगतो, जा आणि त्या माणसाने प्रार्थना कर, त्यांना माझ्याबद्दल सांग. तो माणूस होता एक विधर्मी. याने केले नाही, कारण याने काय म्हणलं, मी येताना पेशंट चांगलं होतं, सकाळी जाऊन मी सांगू शकतो, वेळ आहे. ते मला माहिती ना वेळ आहे की नाही. तुम्ही कधी बघितलं क्रिटिकल पेशंट्स कसं असतात? एकदम सिरियस पेशंट आता सगळे मरतात, तेव्हा मरत नाहीत, चांगलं असतात, व्यवस्थित होतात, उठतात, खात्यात. आता म्हणतात डिस्चार्ज मिळणार, टपक. आमचा विचार नाही. लिहिल्याचं ते पप्पाने बोलले, तू जा आणि त्या माणसाला सांग माझ्याबद्दल. यांनी म्हणलं, सकाळ सांगतो. 5-6 तास गॅप घेतले, माणूस गेला. काय माहिती त्यांनी सांगितलं की त्याच्या जीवनामध्ये काय झालं असतं? बरं झालं असतं किंवा आत्मतारण तरी झालं असतं. म्हणून योग्य वेळेमध्ये गेलं तर ते गुड न्यूज आहे. लक्षात घ्या. काय म्हणतात? तयार कापायला धार लावून ठेवल्या, तलवार, चाकू, तुकडं करायला, हाडं मोडायला. पण त्यांना सोडव, त्यांना वाचव. आम्ही आमचंच घमंड, आमच्याच गोष्टीमध्ये आम्ही रमून गेलेलो आहोत त्या दिवसांमध्ये. मी माझं घर, माझं कुटुंब, माझे लोक, मला त्रास आहे, माझ्या जीवनात हे व्हायला नाही. अरे मी इथून बाहेर पडा, जग दिसेल आम्हाला. पण बाबा म्हणतात, लोक रडायला, अश्रू गळायला, कुणाला काही पडलेलं नाहीये. आमचं चांगलं पाहिजे, हे स्टँडर्ड पाहिजे, देवाला आत्मे पाहिजे. ते तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही काय काय केलं, किती हे ते केलं, हे विचारणार नाहीये. किती आत्मे आणला, कुठं आहे ते बुक? पहिलं होतं ते बुक, आज आहे का कुणाला? आहे आत्म्यांसाठी बुक आज आहे का? उघडून ठेवले, घेऊ दे इकडं, म्हणजे आम्ही बोलू. देवाने असं म्हटले. काय बोलले ते बाबा? मार्क शुभवर्तमान
16वा अध्याय 15 वचनाचा. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 15 वचन. मार्क 16:15. मार्क 16:15. हा. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. काय म्हणले? पुन्हा एकदा. मार्क 16:15. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन Yes. मेन पॉइंट तेच मला पाहिजे. काय म्हणले? सगळं जगाला तुझ्याकडे पाठवतो, तू उभा राहा आणि बोल म्हणले नाही आम्हाला. सर्व जगात जाऊन. हालेलुया. समजले? हालेलुया. कुणाला काही समजत असेल तर जागी राहा. बाबा स्पेसिफिकली तुमच्याशी बोलायला त्याच्या मनातलं जे वज्ज आहे ते तुम्हाला आणि मलाच देते दे बाबा. त्याच्या मनातलं जे दुःख आहे, देवाला जे पाहिजे. आता इच्छा कुणाला सांगतात? इच्छा कुणाला सांगतात? जे पूर्ण करू शकतात त्यांना सांगतात ना. तुम्ही पूर्ण करणारे लोक आहे, आम्ही पूर्ण करणारे लोक आहे. हालेलुया. हा येशूने शेवट बोललेला शब्द आहे. कधी? शेवट. येशू जायच्या आधी. येशू आता पुनरुत्थान झाले, मग शिष्याने भेटले, आत्मा फुकले, सगळं काय काय केले. आता जायची वेळ झाली. त्या वेळेला म्हणले जा आणि सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांग. आज आम्ही सर्व सृष्टीला जाऊ शकत नाही. शेजार पाजारी जवळच्या लोकांना तरी सांगू शकतो की नाही? हालेलुया. सर्वांनी जर ही बेडा उचलली आणि सगळ्यांना आपल्या ठिकाणी सांगत गेलं, कुठं बरं झालं. एकच माणूस सगळीकडे जायची गरज नाही. पण जिथे कुठं आम्ही तोंड उघडतो का आमचं कडे येऊ द्या, मी बोलतो म्हणतो काय आमचं आज टाईप बदलली. येशूने शेवट बोलले सर्व सृष्टीला माझ्या शुभवर्तमानाची घोषणा करा. जावा. 16 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. वाचा. 16 मार्क 16:16. मार्क 16:16. हा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा मिळतो त्याचे तारण होईल. Amen. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. हालेलुया. सांगायचं काम आपलं आहे. जर समोरचा व्यक्ती विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला, त्याचं तारण होणार नाही, त्याचा नाश होणार. सांगत जाणे आपलं काम आहे. मेजवानीबद्दल मी तुम्हाला शिकवलं होते लग्नाच्या नंतर. मुलगीचं लग्नासाठी देवबापाने सगळं तयार केले, बरोबर आहे ना? दष्टपुष्ट बाई मी कापलेले, सगळं केलेलं आहे, एकदम जेवण तयार आहे. आमंत्रण दिले लोकांना, पत्रिका वाटले, सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांना बोलवले. लोक यायला तयार नाही. कोण म्हणते मी शेअर घेतला, कोण म्हणते मी लग्न केलं, कोण म्हणते मी बाहेर घेतला, कोण म्हणते मला वेळ नाही. नंतर सगळे बाबांनी काय बोलले, आमंत्रित एक पण लायकीचे नाही आहेत आणि त्या लोकांना चाखायला पण मी देणार नाहीये. मग नंतर बाबांनी काय म्हणले, चौकात जावा, गल्ली बोळात जावा, पण तुम्ही लोकांना आणा. बाबाचं घर माणसाने भरून जायला पाहिजे, खुर्च्याने नाही. हालेलुया. खुर्च्याने नाही, खुर्च्या काढून भरलेलं नाहीये, आत्म्याने भरले पाहिजे. देव बाबा या दिवसामध्ये जोरात काम सुरू केलेलं आहे. एवढं देवाला धन्यवाद दिले. यावर्षी भविष्य आणि प्रॉफेसी मी तुम्हाला सांगितलं, सेवेसाठी दार उघडलेलं आहे. मोठमोठे दार उघडले जाणार आहे. काल परत स्टेटस टाकलं, किती लोकांनी बघितले मला माहिती नाही. अंकित सेजोनी यांच्याद्वारे जसं नोव्हेंबर महिन्यामध्ये नागालँडमध्ये, इंडियामध्ये रिवायवल आला, संजीवन आली, लाखो आणि लाखो लोक आले ते क्रुसेडसाठी. ही पण योजना काय होती माहिती आहे? बिल्ली ग्राम त्यांचा मुलगा इंडियाला येणार होते. कोण? बिल्ली ग्राम त्यांचा मुलगा इंडियाला येणार म्हणून नागालँडमध्ये मीटिंगचे अरेंजमेंट केले 3 दिवसाचे. मग इंडियाचे लोक, परदेशातल्या प्रीचरला मी परमिशन देणार नाही, परदेशातल्या सेवकांना इंडियामध्ये संधी देणार नाही. हे लोक धर्मांतर करतात, लोक बदलतात, त्यांना परमिशन दिले नाही इंडियामध्ये येण्यासाठी. इकडे नागालँडमध्ये सगळं क्रुसेडची तयारी झाली, शेवट परत वाट बघितले, त्यांना परमिशन दिले नाही. शेवटी त्याने अंकितला फोन केला आणि म्हटले तू ये बाबा. लक्षात घ्या, तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलं होतं, जिथे तुम्हाला दाबून ठेवायचा
प्रयत्न आहे तो उलटा असं पडणार आहे ना त्यांच्यावर, सांगितलं होतं ना. मग तिथं काय झालं, परदेशातला इंग्लिश माणूस येऊन उभा राहून बिली ग्रामचं बोलला, म्हणजे नाव आहे, फेम आहे, डिमांड आहे. दे पप्पा म्हटलं, तुला का नको तो व्यक्ती, ते धर्मांतर करतात, तुला दाखवतो, तुझीच लोक तुला दाखवतो. अंकित सेजवान कोण आहे, राजपूत, राजपूत घराण्यातला माणूस, वेल एज्युकेटेड पोरगा, सुशिक्षित, हालेलुया, सुशिक्षित एकदम. काय केलं देव पप्पाने, त्यांचं तुला पचत नाही ना, आता जरा अवघड देतो आणि जरा तुला मिठ मिठ गोड गोडलेली आवडते, तुझ्यातलंच तुला देतो, घे का. अशी संजीवनी आली त्या ठिकाणी. आंधळ्यांना डोळे आले, लंगडे उठून चालू लागले, अशक्य ते शक्य झालं या नोव्हेंबर महिन्यामध्ये. आता नोव्हेंबर महिन्यामध्ये लाखो आणि लाखो लोक ईश्वर विश्वास ठेवले, लाखो आणि लाखो लोक. काय सांगितलं तुम्हाला, भारतामध्ये दाबून ठेवायचा प्रयत्न करायला, ते दाबून नाही राहत, ते मोकळं व्हायला लागले. आता काय झालं, बरेच वर्षांपूर्वी अंकल दिनाकरन भविष्यवाणी केले होते, तर अंकल मरून पण कितीतरी वर्ष झाले. 2008 मध्ये अंकल वारले, म्हणजे प्रभू घरी गेले. आता अंकल जाऊन पण किती वर्ष झालं, त्यांनी त्यावेळी भविष्यवाणी केली होती. ते बोलले, सगळे म्हणतात येशूचे येणे असं आहे तसं आहे, आता येणार नंतर येणार. त्यांनी म्हणले, बाबा बाबला बाबला करणार यांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नका. ज्यावेळी मुस्लिम राष्ट्र येशूला स्वीकारतील, ते शेवटचं साईन असणार, येशू येणार. काय बोलले, मुस्लिम राष्ट्र जे कट्टर आहे, तिथं बायबल वाचणार आहे पण बायबल वाचू शकत नाही, त्या देशामध्ये बायबल घेऊन जायला देत नाही. हे लोक प्रेयर चर्च कुठे घेतात, अंडरग्राऊंड मध्ये घेतात, लपून लपून. संडे बिंडे काही नाही, शुक्रवारी त्यांनी त्यांच्या परीने करत असतात. या लोक सगळे अंडरग्राऊंड मध्ये सगळे जाऊन लपून बसून तिथे त्यांनी चर्च सर्व्हिस घेत असतात. ही परदेशातली गोष्ट आहे, म्हणजे मुस्लिम कंट्रीज मध्ये देव बाबाने अशी कार्य केली. हाच अंकित सेजवान तिकडचा राजे लोक आहे, तिकडं माहिती आहे ना, गल्फ कंट्री मध्ये कोण आहेत राजे, त्यांच्याशी यांची मुलाखत झाली, यांच्याने त्यांची भेट झाली. कालच व्हिडिओ बघितले मी, ह्यांच्याने त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर मग त्यांनी नागालँड मीटिंग बद्दल ह्यांनी त्यांना सांगितलं थोडं थोडं, अमुक अमुक आमच्या देशामध्ये असं झालं, एवढं मिरेकल झाले. मग अशी काय वाचलो आम्ही, स्तोत्र 9, 10, 11 मध्ये त्याची कृत्य वर्णन करा. आम्हाला दाखवायचं नाही कुठं जाऊन, त्याचे कृत्य वर्णन करा. हा व्यक्ती राजांचा राजवाड्यात जाऊन एक छोटासा पोरगा, बाथामध्ये टाकलेला पोरगा, कुठं कुठं चमकायला देव. मला म्हणतो ना देवा कोटी कोटी धन्यवाद. राजवाड्यामध्ये जाऊन ते राजावर बसून त्यांची चर्चा झाली, तिथे त्यांचं बोलणं झालं. मग त्यांनी म्हणल्यात असं असं नागालँड मध्ये झालं, लई चमत्कार झालं, येशूचं रिवायवल आलं. मग त्यांनी एक शब्द म्हणला, तर वाय डोंट यू डू दिस इन आवर कंट्री. आमच्या देशात तू हे का करणार नाहीस. माहिती काय होणार आहे, मार्च महिन्यामध्ये शारजाचा क्रिकेट स्टेडियम मध्ये मोठा गॉस्पल मीटिंग होणार आहे. मुस्लिम देशामध्ये, शारजा ह्या देशामध्ये जिथे क्रिकेट मॅच बघायला सगळं जग जायचं, येशूला भेटायला लोक जाणार आहे. ही रिवायवल आहे, ही संजीवनी आहे आणि हे साईन आहे. येशू येणार आहे, येशू येणार आहे. हालेलुया. इतिहासामध्ये पहिल्यांदा ही गोष्टी घडायला लागले. डेट पण फिक्स आहे, मार्च महिना 24 काय 25 काय तरी डेट्स आहे. पण मार्च महिन्यामध्ये, या मार्च मध्ये 2 महिन्यानी मीटिंग आहे, क्रुसेड आहे. त्याने ओपनली चॅलेंज केलं, सगळ्या लोकांनी तिकीट बुक करा, आताच सगळं फिक्स झालं. याला म्हणतात संजीवनी. दाबून ठेवू शकत नाही. जे देवाच्या आत्म्याने भरलेले लोक आहेत त्याला कुणीही दाबून ठेवू शकत नाही. राजपूत घराण्यातला मुलगा, वेड म्हणून मेंटल दवाखान्यात फेकून दिलेले मुलगा, वेड्याचा ट्रीटमेंट घेत असलेला मुलगा,
इंजिनिअरिंग करायला नको म्हणून तो डोंगी करायला लागला म्हणलेला मुलगा आज हाडवा लागले सैतानाला, नाचवा लागले सैतानाला. आमच्या देशातल्या लोकांना तोंड पण नाही, काही नाही बोलायला. तर बोला की आता बोला. कुठं काय सांगते देवाचं वचन? स्वर्गामध्ये पृथ्वी खाली दुसरा कुठल्याच नावामध्ये तारण नाहीये, फक्त येशूच्या नावामध्ये तारण आहे. 4:12 म्हणते कुठल्याच नावामध्ये तारण नाहीये, फक्त एकच नावामध्ये तारण आहे, ते म्हणजे प्रभू येशूचं. आणि ते नाव तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हे नाव लपवून ठेवण्यासाठी नाही, इथं बॅच करून ठेवण्यासाठी नाही, गळ्यात अडकवण्यासाठी नाही, दुसऱ्यांना देण्यासाठी आहे. काय केलं पाहिजे? ते दुसऱ्यांना द्यायला पाहिजे. वाटा, जे तुम्हाला मिळालं ते वाटा. घाबरू नका, काय होईल कसं होईल काय नाही. रोमकरस 8 काढले का? प्रेषित वाचा. प्रेषित 4:12 ऍक्ट्स 4:12 वाचूया. प्रेषित 4:12. आणि तारण दुसऱ्या कोणाकडूनही नाही. येस. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरेही कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिसलेले नाही. हालेलुया. हालेलुया. दुसरेही कोणतेही नाव आमच्यासाठी आकाशामध्ये स्वर्गामध्ये दिलेलं नाहीये. येशूच्या नावामध्येच तारण आहे. तारण म्हणजे काय हो? जीवन. जीवन. तारण म्हणजे काय? जीवन. मरणातून वाचवणारा फक्त येशू आहे. कारण त्याने त्या मरणाला टेस्ट घेतला, त्याला हरवला, त्याला चिंध्या केल्या आणि उठले. म्हणून येशूच्या नावामध्ये तारण आहे, बाकी दुसऱ्या कुठल्याच नावामध्ये तारण नाहीये. म्हणून ते नाव लोकांना सांगा. रोमकरस 8 वाचूया बघूया. रोमकरस 8 त्यामध्ये 30 वचन. रोमन्स 8:30 वाचा. रोम 8:30. हा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले, येस, त्यांना त्याने पाचारणही केले. आमेन. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आमेन. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांचा त्याने गौरवही केला. हालेलुया. ज्यांना आगाऊ नेमून ठेवले, त्यांना निवडले, त्यांना पवित्र केले, त्यांना पाचारण केले, त्यांना सेपरेट केले. सगळं कशासाठी? की तुझ्या जीवनाद्वारे मी माझा गौरव प्रकट करणार. आम्ही काही कामच करत नाही, गौरव कसा मिळणार तुम्हाला? कसं मिळणार? मी स्पर्धेत पडणारच नाही, मला मेडल पाहिजे. होते का? हा, मी स्पर्धेत कसं पण पडणार, पण मला मेडल पाहिजे, पहिलं मेडल मला पाहिजे. होते? कसं मी पडले पाहिजे? पहिलं मला पाहिजे, फर्स्ट प्राइज मला पाहिजे, असं मी पडली पाहिजे. मग ते मेडल आपल्याला मिळणार. तर काय म्हणतात? तुम्हाला तुमच्या जीवनाद्वारे माझं गौरव प्रकट करावे म्हणून मी तुम्हाला निवडलो, तुम्हाला पवित्र केलं, नीतिमान केलं, वेगळं केलं, माझ्यासाठी केलं की तुमच्याद्वारे माझा गौरव व्हायला पाहिजे. एक आत्मा. आता ह्या व्यक्तीचं जीवन वेड म्हणून गरीब पडलेलं असता, कोणतरी एका मित्राने येऊन त्याला सांगितलं येशूबद्दल. त्यानं आयुष्यात विचार केल्यासारखा, हो माणूस पुढे एवढा मोठा आटंबा होणार आहे. कॅन यू इमॅजिन? 11 वर्ष झालं, लई वर्ष झालेला नाहीये, फक्त 11 वर्ष झालं. तुम्ही इमॅजिन करू शकता का? साधं पोरगा मतिमंत आहे, काहीतरी झालं डोक्याला, औषध सुरू आहे, त्याला बाबा असं करू नको रे, चल रे अमुक अमुक ठिकाणी आमच्या पास्टरांना भेट, तू बरं होशील. हे चिडवलं त्याला, ए जा रे, काय सांगायला, जा हे तुम्हाला धर्मांतर करायला बघायला असं मी येत नाही, जा. ते म्हटले नाही रे बाबा, ये माझ्या बरोबर. गेल्या. मग पास्टरांनी म्हणलं बाबा असं आहे, विश्वास ठेव, असं प्रयत्न. त्याने काही काय मोठं बोलले नाही, फक्त एक म्हणलं देव तुझा प्रेम करतो. हे हसले. हे बघा तो मला सांगून दमला, आता हेकडे घेऊन आल्या, तुम्ही किती पण प्रयत्न करा, मी काय बदलणार नाही, मी काय ख्रिश्चन होणार नाही. काय बोलले? मी ख्रिश्चन होणार नाही. तुम्ही ख्रिश्चन करण्यासाठी मला घेऊन आला, मी होणार नाही, तुम्ही काय पण करा. मग त्याने म्हटलं एक काम कर, मी जे सांगतो ते प्रेयर रिपीट कर. 30 सेकंडची प्रार्थना. किती? 30 सेकंड, 1 मिनिट पण नाही. 30 सेकंडची प्रार्थना त्यांनी कबुली करायला हवी. प्रभू येशू ख्रिस्त, मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकार करतो, माझ्या जीवनात ये. आमेन. झाली प्रार्थना. ह्यांना काय वाटलं एवढंसं केलं, आता काय झालं की मी काय ख्रिश्चन होणार नाही, तुम्ही काय पण करा.
तुम्ही काय पण करा, मी ख्रिश्चन होणार नाही म्हणून थोडं बोलले आणि घरी निघून गेले. त्याच्या आईच्या अंगात वर्षानुवर्ष भूत यायचा. किती लोकांना माहिती आहे स्टोरी? सगळ्यांना माहित आहे? त्याच्या आईच्या अंगात भूत यायचे. त्याची आई रात्र झाले की असं बसायची राक्षस सारखं अंगात येऊन. मग सगळी घरची लोक, नवरा मुलं सगळे पाय पडायचे. ते भाऊ बहीण दोघी आणि नवरा म्हणजे त्यांचे पप्पा सगळे त्या बाईला अंगात आले, हे सगळ्यांनी त्या बाईचं पाय पडायचं, त्याला पूजा करायचं, सगळं करायचं. आणि यांना आयुष्य पण माहित होतं. लहानपणापासून या गोष्टी बघत आले. रात्र झालं अचानक आईच्या अंगात यायचं, मग आई ओरडत ओरडत बसायची, हे सगळे पूजा करायच्यात, काय काय करायच्यात, मग शांत व्हायचं. आता यांनी 30 सेकंडची प्रार्थना करून आले घरी. किती सेकंडचा? 30 सेकंडची प्रार्थना करून आले आणि जाऊन आपल्या खोली झोपले. प्रार्थना करून आले म्हणे, पहिलं वरती गेले टेरेसवर पहिलं आणि म्हणलं, तो माणूस पास्टर म्हणणारा लेख काय काहीतरी बोलत, देव माझ्यावर प्रेम करतात म्हणे. काय म्हणलं? देव माझ्यावर लेख प्रेम करतात म्हणे. असं काय असते काय? असं कोण प्रेम करणार आहेत काय? आता एवढ्या वर्ष मी लहानपणापासून एवढं करतो, कधी मला कुठे काही दिसलं नाही. आमचं कुठल्याही देवाने मला कधी बोलले नाही तुझ्यावर मी प्रेम करतो म्हणून. तर हे काय आहे? टेरेसवर उभारलेत म्हणे आणि म्हणलं, अरे कोणी देव जरी एक तरी असेल या जगामध्ये, त्यानं मला दाखवावी त्याने माझं प्रेम करत असतं, किती प्रेम करतात ते सांगा. काय बोलले? एक चॅलेंज. हा, टेरेसवर उभं राहून जर देव असेल त्याने यावंच आज आणि मला दाखवावीस. तो माणूस लई बोला प्रेम करतो म्हणून. आवाज आली, काय आवाज आली? इर्मिया 31:3, जर्मया 31:3. हे काय आहे? मी म्हटलं ना माझी साक्ष बाबा, एस्तेर एस्तेर म्हणजे एस्तेर काय आहे? ज्या लोकांना दिसते, फोटो दिसतात, अक्षर दिसतात, ते सगळं वाचा. हे लई मोठं सायन्स आहे. हे डायरेक्ट टाकले इर्मिया 31:3. मग याने मला इर्मिया 31:3 काय असते? मग ज्या मित्राने पास्टरकडे घेऊन गेला त्याला कॉल लावला. अरे काहीतरी आवाज ऐकलो रे मी आता, इर्मिया जर्मया 31:3 म्हणलं. तो माणूस खुश, वेड झाला. तो ज्यानं बी पेरला तो वेड झाला. मग त्यांनी काय म्हणलं, काय सांगायला असं आहे का? तू ये ये इकडे इकडे इकडे. हे बघ तुला सांगायला, तू काय पण कर मला ख्रिश्चन करू शकणार नाहीस. काय डायलॉग? तू काय पण कर मला ख्रिश्चन तू करू शकणार नाही. ते म्हणताना बाबा काय नाही, तू ये इकडं. मग इर्मिया 31:3 म्हणलं की माझा फेवरेट वर्ड आहे ते. माझ्या साईडला काय नाही म्हणजे तो झोपतो माझ्या साईडला देवाच्या. मग तिने म्हणलं, आता याच्याकडे बायबल नाही, याच्याकडे काहीच नाही आहे, मला ख्रिश्चन करायचं नाही, मला ख्रिश्चन करायचं नाही. ह्या गाण्यामध्येच बाबा बिझी आहे. आणि जेव्हा तिकडे गेल्यानंतर त्यांनी बायबल उघडली. बायबल मग ते वचन काढून दाखवलं. काय आहे? I have loved you with an everlasting love. मी सार्वकालिक प्रेमयुक्तीने तुझ्यावर प्रेम करत आलेला आहे. मोठा वात्सल्याने मी तुला जवळ केलेलं आहे. हालेलुया. काय विचारलं तर प्रश्न काय होतो? देव आहे काय? कोण माझं प्रेम करतात काय? तर प्रेम किती प्रेम करतात? क्लिअर एका वचनाद्वारे होतं. समजलं नाही काय व्हायला लागले. घाबरले मला. म्हणलं बाबा काहीतरी व्हायला लागले माझ्या जीवनामध्ये. गेले म्हणे रात्री जाऊन घरी झोपले. घरी झोपल्यानंतर मधल्या रात्री आवाज यायला लागले जोर जोरात. आईच्या अंगात आलं. अधूनमधून आईला यायचं ना अंगात. जोर जोरात वरडायला लागले म्हणे. जोरात खिंचायला लागले, वरडायला लागले, काय 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 करायला लागले. मग हेनी जाऊन दार उघडले म्हणे. दार उघडले तर दारात जी भूत त्याच्या आईच्या अंगात यायचं ते तिथं माणसं रूपाने उभायचं. बाई ह्यानं बघितलं ते खाली तिथून गायब झाली म्हणे ते. ह्याने दार उघडले, पळत पळत गेला आपल्या आईच्या खोलीमध्ये जायला. आई वरडा लागली, किंचाळा लागली. त्या अंगात आली की त्याला कंट्रोल करू शकत नाही. मग सगळे लोक याने बाईला पूजा बिजा करायला लागते रात्रीची. जेव्हा जाऊन बघते आई बसल्या आईच्या साईडला खुर्चीवर मॅडम बसल्या. भूत आईच्या शेजारी खुर्चीवर आरामात बसले. माझ्या मम्मीच्या शेजारी
नाही ग, आईच्या शेजारी खुर्चीवर बसताना आईच्या शेजारी खुर्चीवर का इथे येशू बसला. हालेलुया. मग ज्यावेळी त्यांनी बघितलं आईच्या शेजारी खुर्चीवर भूत बाई, जसं यांनी आत गेल्यात त्या रूम मध्ये, यांना बघितल्या बाई मला रडत तिथं निघून गेली. यांना समजलं नाही. आता हीच बाई पहिला सुरुवातीला याची कोलीत बसून, याच्या छातीवर बसून याला मारायची. सुरुवातीला त्यांच्या आईला पण अंगात यायचं, जेव्हा हे झोपलेलं असताना रात्री यांच्या खोलीत जाऊन छातीवर बसून नरडं दाबण्याला मारायची पण आहे. ते कसं तरी किंचाळून दार उघडून फोडून बाहेर पडायच्या. आणि तीच व्यक्ती आता बसल्याने बघितलं पळून गेली. ती यांना काय समजेना काय व्हायला. हे लोक तरी मला ख्रिश्चन करायला बघायला, तरी तर काय तरी व्हायला लागलं दुसरं. जेव्हा यांना लक्षात आलं, 30 सेकंडची प्रार्थना, येशू मी तुला स्वीकारतो, तू माझ्या जीवनामध्ये ये. काय वचन वाचलं आम्ही? वदास नेत असलेल्या लोकांना, मारून धरून त्यांचा नाश करण्यात असलेल्या लोकांना वाचवा आणि सोडवा. तलवारला दार लावले, तुकडं करायचं, शिजवायचं आणि कायाचं. पण एक छोट प्रार्थना कुणी विचार पण केले नसते. एवढासा बी आज तो व्यक्ती जगाला हळवा लागला. लई अवधी झालेला नाही, फक्त 11 वर्ष. किती? फक्त 11 वर्ष. जे बायबल प्रमाणे फुलफिलमेंट आहे. मुस्लिम राष्ट्रांमध्ये मोठा क्रुसेड होणार आहे. आणि काय पाहिजे सांगा? काय म्हणते देवाचे वचन? तुला जे मिळालं ते देत जा, ते देत जा, त्याला लपून ठेवायचं नाही आहे. तर काय सांगते? तुला वेगळं केलं, तुला निवडून, तुला पवित्र केले, नीतिमान केले, तुझ्याद्वारे माझा गौरव प्रगट करावा. रोमकरास 8:30 मध्ये वाचलंय ना आता आपण. कशासाठी? त्याचा गौरव प्रगट करावा. निवडले, वेगळं केले, शुद्ध केले, पवित्र केले, त्याच्या गौरवासाठी. परत सांगतो, तुम्ही तर बसलेले लोक किंवा मी, आमचं जीवन असंच राहणार नाही. कुठून देव घेऊन जाते कोणालाच माहित नाही. फक्त आणि बिल्डिंग माइंड पाहिजे, तयारी पाहिजे. तयारी आहे तर देव येणार, नाही तर नाही. बस तिकडेच खुर्ची गरम करत. हालेलुया. काही होणार नाही. का तिथंच 18 वचन काय मध्ये बघा, रोमकरास 8:18. रोम 8:18. कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या पुढे संपत काळाची दुःखे काहीच नाही असे मी मानतो. तुम्हाला वाटतं का असं? आता ज्या दुःखातून तुम्ही जात आहे, हे दुःख काहीच नाही जे गौरव आम्हाला मिळणार आहे. समजायला? ज्यावेळी आम्ही या दुःखातून जात आहे, आता जेव्हा येशू येणार आहे, त्या गौरवाच्या दिवशी जे आम्ही पंखाला जर का उडून जाणार, जे लोक आज तट्टा करायलात, मस्ती करायलात, मस्करी करायलात, त्याची दुर्दशा बघून तुम्हाला ते गौरव काय वाटणार आहे? काहीच नाहीये. हे हलकी संकट आहेत आमची. काय आहे? एवढं तुझे संकट आहे. पण आम्ही याला काय करतो? डोक्यावर घेऊन घाबरले, संकट आहे मी, माझं दुःख कोणाला सांगू? मी किती दुःखाला लाथ मारा. दुःखाला काय मारा? दुःखाला लाथ मारा. त्याची जागा त्याला दाखवा. नाही दाखवली काय तर लोक तुमच्या डोक्यावर बसणार. तुम्हाला दुसरा काय करू देणार नाही, काय विचार करू देणार नाही. त्याची जागा त्याला मी जेव्हा दाखवतो ना, ते ऑटोमॅटिक शांत बसतं. मग ते काय म्हणतात? आत्ताचे जे दुःख आहे ते येणाऱ्या गौरवासमोर काहीच नाही आहे. मग त्या गौरवासाठी देव मला बनवत असं चिंता करणे का नाही? हालेलुया. चिंता करायचं नाही आणि मोठ्या गोष्टीसाठी नेमणूक केलं, ते कामासाठी तयार व्हायचं. आमेन. हालेलुया. सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी तयार पाहिजे. ज्याच्या हातात दार लावलेले तलवार आहे, तुकडं केला त्याला, त्याच्या हातात सोडवायचं आहे. तुम्ही आणि मी कसं पाहिजे? कसं पाहिजे? झोपेतनं उठला, प्रेयर करायला वेळ मिळाला नाही, आलो बघा. असली पाहिजे, असली पाहिजे. कसं पाहिजे? येशू आमच्यात आहे, ते धैर्याने सामर्थ्याने उभारले पाहिजे.
मित्र लोकांचे काम नाही सेवा करणे. हालेलुया. मित्र लोकांचं काम नाही सेवा करणे. त्याला टक्कर देणारे लोक पाहिजे. आणि परत सांगतो, ज्या संकटातून दुःखातून तुम्ही जात आहे, गेलेले आहे, चाललेले आहे, या संकटातून जे जे लोक चालतात त्यांना उभा करण्यासाठीच तुम्हाला आणि मला देवाने निवडले. समजले का? त्यांच्यासारख्या लोकांना उभा करण्यासाठीच तुम्हाला आणि मला देवाने निवडले. मला दुःख माहित नाही, मी दुसऱ्यांना काय सांगणार हो. मला पोटातला त्रास म्हणजे मला माहित नाही, मी दुसऱ्यांना काय सांगणार हो. हा, मला कुटुंबात काय समस्या आहेत मलाच माहित नाही, मी दुसऱ्यांना काय साथवण करणार हो. काय करू शकेल का? मी आज ज्या ज्या लोक माझ्या समोर मी बघितले की म्हणतो, देवा तू कसलं मला बनवलास देवा. हालेलुया. तेलुगू मध्ये एक वर्ड आहे, पिट्ट కొంచెము కూత ఘనము. అది మన काय बोलायचं? हा, पिट्ट కొంచెము కూత ఘనము. चिमणी आहे ना, ती छोटा आहे, आवाज लय मोठा आहे. चिमणी केवढी आहे? छोटा आहे, आवाज लय मोठा आहे. तशी ही चिमणी छोटी आहे, आवाज लय मोठी आहे. हालेलुया. हालेलुया. कारण ह्या चिमणीच्या आतनं लय देवाने दाबून ठेवलेले आहेत. असल्या गोष्टीतून कुठून आजपर्यंत बनवून लागलं की नाही. कुठलीही व्यक्ती, कुठलीही समस्या ती होऊ दे, त्याला तारण्यासाठी बाबाने मला शक्ती दिली. कुठल्याही जगातले समस्या असो, जगातले कुठलेही, आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा. आंटी जरी कॅल्क्युलेशन मध्ये असं म्हणा तर कुठली समस्या असेल, तुम्ही बसून सगळ्यांनी लिस्ट काढायचा बसलेल्या लोकांनी. त्या सगळ्या लिस्ट मधलं माझ्यात नाही असं एक तुम तरी मी आलो नाही असं नसणार. कळालं? असं ते कुणाला निवडत नाही. ज्या समजा मला देवबाबा नेतो त्या लोकांना सात्वन करायला मला उभा करतो. मला माहित आहे म्हणून मी दुसऱ्यांचा अश्रू पुसू शकतो. ज्या लेकरं दिवस रात्र मला टेक्स्ट मी बसलो, मी उठलो, मी खाल्लो, मी पिलो, मी चाललो असं व्हायला म्हणणाऱ्या लेकरांना त्याच्या अंतर मी समजून घेऊ शकतो. दुसरी कोण समजून घेऊ शकणार नाही. दुसरी काय म्हणायला काही वेळ काम नाही, घरी बसल्या बसल्या काय काय करते आणि काय मला सांगायचं असते काय सगळं म्हणणार. मी नाही म्हणत. आनंदाने ऐकून घेतो. कधी एनकरेज करतो, कधी असं करू नको म्हणतो. हालेलुया. काय सांगते, ज्यातून आम्ही गेलेलो त्यातून आलेल्या लोकांना आम्ही साथ करण्याचा देव आम्हाला तयार करतो. म्हणून त्यातून आम्हाला वेगळं करून, नीतिमान करून, पवित्र करून आम्हाला ठेवलेलं आहे. म्हणून ह्या हलके संकट आहे, याला घाबरू नका. रडत माझ्या बंद करा. जरा बाहेरच्या लोकांना बघा, डोळं उघडा, डोळ्यात अश्रू पुसा. म्हणजे बाहेरचे लोक दिसतील तुम्हाला. डोळ्याचे अश्रू कोणासाठी? पण आपल्याच लोकांसाठी. रडून हे तसं चाललंय, किती दिवस माझ्या घरात अशी करतात, मला कोण बघत नाही, बोलत. बंद करा. हा, बायका तर रुसणं एक साडी आणली नाही बनवली मी. हालेलुया. हा, काय म्हणतात? आणि आता ते ज्याच्या बायकांकडे पैसे आहे, जे बायका मिळवतात नवऱ्याला आपला हात वर केल्यात आहे की नाही? ज्याच्या बायकांकडे पैसे आहे, ज्या बायका काम करतात, ज्यांच्याकडे पैसे आहे, नवऱ्याने हात वर केले, तुझं तू घे. काय केलं? तुझं तू घे, माझं नाही आता काम आहे सगळं. हा, आणि आमचं रडकं तोंड तेच. बाबाने म्हणतात, नवरा घेतलं की 200 रुपयाची घेणार, तू 2000चं मी तुला देतो, घे. इकडं 2000 दिली तर नवऱ्याने साडी घेतली. समजलं काय बोलायला? बाबाला माहितीये ते घेतले की कितीचं घेणार, मी तुला कसलं देणार. तिथे 200 आणि 2 शून्य जोडून बाबा इथं देतात. किती चांगलं असणार, पण इथं आनंद नसणार. बदला तो नवरा आहे. हालेलुया. त्याच्यासारखं काळजी घेणारा कोणी नाही जगामध्ये. आहेत काही कोण? इन अँड आउट. सगळं जाणणारा, सगळं बघणारा, सगळं ओळखणारा.
बाबा काय म्हणते, तुझ्या डोळ्यातलं पाणी जरा पोस म्हणजे दुसऱ्यांचे दुःख तुला दिसेल. अगदी मरायला टेकलेल्या लोकांना वाचव, सोडवून आण त्यांना, घेऊन ये त्यांना, वाचव त्या लोकांना. मोठं काम मी तुला दिलेलं आहे. हालेलुया. छोटं काम नाही आहे, लय मोठं काम दिलेलं आहे. आणि असंच नाही, हे काम करायला असंच पाठवत नाही. हत्यार दिलेत आम्हाला देवबापाने, सामर्थ्य दिले, अभिषेक दिले. मी तुम्हाला एक गुरुकिल्ली देतो. ज्यांच्या मनात सेवा करायची इच्छा आहे, सेवा म्हणजे परत सांगते पुलपिट स्टेज नाहीये, ही नाहीये, ही सेवा नाहीये, अजिबात नाहीये. सेवा काय आहे? हळूच एखाद्या व्यक्तीला तुम्ही गॉस्पल सांगितला, ती सेवा आहे. समजायला? ती सेवा आहे. ही प्लॅटफॉर्म मिळाले तुम्हाला बोलायला. आता हे मी बोलायला, ही सेवा नाहीये. कळालं? ही सेवा नाहीये. हळूच एखाद्या व्यक्तीला मी हळू बोलतो येशूबद्दल, त्या आत्मेला मी वाचवतो, ती सेवा आहे. ती सेवा आहे. हा, ज्यांना सेवा करायची इच्छा आहे, बर्डन आहे, देवाकडे असं प्रार्थना करा, देवा तुझ्या प्रीतीने, तुझ्या कळवळीने मला भर. काय पाहिजे? प्रेम आणि कळवळ, लव अँड कंपॅशन. हे दोन्ही गोष्टी सेवेसाठी गुरुकिल्ली आहेत. सामर्थ, अभिषेक, दान आणि काय 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 ते नंतर लई लांबची गोष्ट आहे. ते सेवा करण्यासाठी आमच्या मनामध्ये प्रेम पाहिजे दुसऱ्या लोकांसाठी. वाधायला न्यायला त्यांना तुमच्या मनामध्ये प्रेम नाही, तुम्ही त्यांना सांगू शकणार नाही, तुम्ही त्यांना वाचू शकणार. तुमच्या कंपॅशन पाहिजे. ज्यांच्या मनामध्ये प्रेम आणि कळवळ आहे, ऑटोमॅटिक पवित्र आत्म्याचे वरदान कार्य करतात. त्याला मागण्याची गरज नाही. कळालं? एखादा माणूस मरायला लागला, लय आजारी आहे, तो आजारीला कंटाळून तो मरणार, सुसाईड करणार. तुमच्या डोळ्यासमोर तो दिसायला लागला, तुम्ही जाऊन त्याला म्हणता, नको मारूस, मग मरू नकोस, येशू आहे, येशू तुला बरं करतात. तुम्ही काय केला? प्रेमाने, कळवळीने त्याला सांगितला. काय केलं? पवित्र आत्म्याचं वरदान तुमच्यावर तिथं कार्य करणार, तो बरा होणार. समजलं काय बोलले मी? तुम्ही आणि मी साधी लोक. एखादा व्यक्ती मरायला टेकला, आजाराला कंटाळून सुसाईड करायचा प्रयत्न करायला लागला, त्या वेळेमध्ये देवाने जर त्या व्यक्तीला आमच्या जीवनामध्ये आणले किंवा आम्हाला त्याच्या जीवनामध्ये घेऊन गेले, जेव्हा आम्ही त्याला येशू बद्दल सांगतो, तो ऑटोमॅटिक बरोबर होणार. आम्ही कधी सांगणार? आमच्या मनामध्ये त्यासाठी प्रेम आलं, कळवळ आलं, दुःख आलं. म्हणा कळवळ काय करते? येशूची सेवा कळवळीची होती, फुल ऑफ कंपॅशन. ते बाबा रुबाबनं काही केले नाही, केलं का? कळवळी ना. जिथे कुठे देवाला त्यांची कळवळ आहे, चमत्कार आणि चमत्कार झाला. तुम्ही आणि मी पण जेव्हा प्रेमाने भरून, कळवळीने भरून आम्ही देवाची सेवा करू. आता तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आरोग्यदानाचे दान नाहीये. मी काय म्हणते ऐकून घ्या. मला सगळ्याकडे बोलायला संधी नाही, मग थोडक्यात तुम्हाला काहीतरी मी सांगायला लागलो. जे आमच्यामध्ये जो दान नाहीये, हिलिंग गिफ्ट आमच्यामध्ये नाहीये, पण आमच्यामध्ये कळवळ आणि प्रेम असल्या कारणाने एखाद्या व्यक्तीला मी वाचवायला जातो, त्याला सांगतो, ऑटोमॅटिक पवित्र आत्म्याचं ते दान तुमच्याकडे ऑपरेट करणार. तो बरं होणार, तो वाचणार, तुम्हाला ते दान मिळालं. समजलं? मला आरोग्यदानाचं दान दे, मला दान दे, दे बाप्पा, मला लोकांना बरं करायचंय. मला दे बाप्पा, तुझ्या मनात ना प्रेम आहे ना कळवळ आहे, तुला कशाला पाहिजे दान? त्याच्या मागे लागू नका, त्याच्या मागे लागा. समजलं? छोटा मग बडी बात बोल दिया. हालेलुया. काय म्हणतो दे बाप्पा? प्रेमासाठी मनात माझं प्रेम दे, दे बाप्पा, तुझं प्रीतीने मला बरं, तुझं कळवळ मला दे, जेणेकरून मी तुझी सेवा करू. त्या दोन्हीने भरून जेव्हा मी भरून आम्ही सेवा करतो, ऑटोमॅटिक गिफ्ट्स ऑपरेट होणार. भूत लागलेले ऑटोमॅटिक बरं होणार, कॅन्सर लोक आले बरं होणार, मुलं नाही त्यांना मुलं होणार, कुठले आजारची लोक आले ते बरं होणार. काय पण फक्त तुमच्यामध्ये कळवळ आणि प्रेम, लव्ह अँड कंपॅशन. सेवेचे दोन टायर आहेत.
हा 2 चाक, ते 2 पाहिजे. 2 व्हील असले की मग गाडी पुढे जाते. ते नाही तर बसून मला सामर्थ्य पाहिजे, मला हे पाहिजे ते पाहिजे, नाही मागू नका. हालेलुया. या दोन्ही पाहिजे सेवा करण्यासाठी. म्हणून ते पप्पा म्हणतात धरून गेलेल्या लोकांना सोडवा, बंधनामध्ये लोकांना वाचवा. ते पप्पा म्हणल्या जेव्हा तुम्ही देवाच्या वाणी ऐकायला तयार व्हाल, देव तुम्हाला त्याचे सामर्थ्य पण देणार, त्याचा अभिषेक पण देणार. मत्ती शुभवर्तमान 14 अध्याय 35 आणि 36 वचन. मत्ती शुभवर्तमान 14 अध्याय, मॅथ्यू 14:35 आणि 36. इथं येशू बद्दल दाखवलं. जेव्हा येशू जगामध्ये होते, येशूच्या द्वारे कसे चमत्कार व्हायचे. हा मत्ती 14:35 आणि 36. हा. आणि तिथल्या लोकांनी त्याला ओळखून आपल्या आसपासच्या उभ्या प्रांतात माणसे पाठवून सर्व दुखणाईतांना त्याच्याकडे आणले. हालेलुया. जिथे जिथे येशू जायच्या, सगळ्या आसपासच्या लोकांना, जिथे कुठे लोक आजारी आहेत, ज्यांना चालता येत नाही, लोक उचलून, किंवा गाडी नव्हते, रिक्षा नव्हते, लोक उचलून आणि येशू तिथे तिथे टाकायचे. का? येशूचे कपडे जरी स्पर्श केले लोक बरं होत होते. हालेलुया. वाच पूर्ण वाच. 36. आणि केवळ आपल्या वस्त्राच्या गोंड्यात हा. आम्हाला स्पर्श करू द्या, हा. अशी त्यांनी त्याला विनंती केली. नाही. तेव्हा जितक्याने स्पर्श केला तितके बरे झाले. हालेलुया. येशू जेव्हा ह्या जगामध्ये जगत असताना, जेव्हा लोक जिथं कुठे ऐकायचे तर म्हणाले तुझं स्पर्श करायला तरी परमिशन द्या. 12 वर्ष रक्तस्राव तिने परमिशन मागितले नाही, कारण कोण दिले नसते ते पहिला. ते अशुद्ध होते जगाच्या पद्धतीने. असल्या लोकांना गावाचा बाहेर फेकून द्यायच्या. पण ही बाई कुणाला परमिशन मागली, गपचूप गेली आणि मनात ठरवले मी स्पर्श केला तरी बरं होणार. गेली आणि बरं झाली की नाही? परमिशन मागत बसले असते तर कोण दिली नसती. उलटले सिक्युरिटी गार्डला, ए बाईला येशूकडे सोडू नका, त्याला लांब ठेवा, त्याला लांब. सगळ्यांचे फोकस तिथंच लागत असते. ही बाई अशुद्ध आहे, ही बाई अशुद्ध आहे, आत येऊ देऊ नका, आत येऊ देऊ नका म्हणून घुसली आत, धरली, बरं झाली. तिथे काय सांगतात? लोकांनी मागितली मला स्पर्श करायला द्या. जितक्याने विश्वासाने येशू जगाला स्पर्श केले तितके सगळे लोक बरे झाले. हे होतं येशूचा. येशू काय म्हटले? जसं मी आहे तसे मी तुम्हाला पाठवते जगामध्ये. जसं मी होतो तसं मी तुम्हाला जगामध्ये ठेवलो. मात्र तेच सामर्थ पेत्रामध्ये आले. ज्या पेत्राने येशूला नाकारले, ज्या पेत्राने येशूला नाही मी ओळखत म्हणून शिव्याशाप दिला, तोच पेत्रामध्ये येशूचं ते सामर्थ आलं. प्रेषितांचे कृत्य 8 अध्याय 14 आणि 15 वचन होता. प्रेषित 8, 14 आणि 15. Acts 5, 14 and 15. प्रेषित 8, 14, 15. हा. मग शोमरोनाने देवाचे वचन स्वीकारले हा. असे जेरुसलेमाच्या प्रेषितांनी ऐकून त्याच्याकडे पेत्र व योहान यांना पाठवले. हा. ते तेथे आल्यावर त्याने त्यात पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्याच्यासाठी प्रार्थना केली. हा. 15 दोन्ही पण झालं. हालेलुया. सामर्थ्यासाठी जेव्हा पेत्रांनी यांनी प्रार्थना केली 16 14 to 16. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. हा. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. हालेलुया. ज्यावेळी शम्रोन शहर पण देवाचं वचन ग्रहण केले, म्हणजे हा परराष्ट्र लोकांना समजलं, त्या ठिकाणी पेत्राला तिथे पाठवले. जेव्हा पेत्र त्या ठिकाणी आला, पेत्राने वचन झालं, लोकांचे तारण होत होता, लोक बदलत होते, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत होतं. मग त्यानंतर पेत्राच्या सावली जरी म्हणजे शॅडोवर जरी कोणी पडले लोक बरं व्हायचे. जाता जाता हो विचार करा, कोण पेत्र ज्याला नाकारला, ज्याला नाही म्हटला. मी पहिलाच सांगतो, तुम्ही कुठं चुकला, तुम्ही किती वाईट, देव बघत नाही. आज तुमची मनाची परिस्थिती काय आहे हे देव बघतो. देवाकडे या. ज्या ज्या लोकांनी तुम्ही म्हटलं आता विश्वासामध्ये कमी पडला, मला काही होत नाही म्हणून मागे गेलेला असाल, तुमचे प्रार्थना जीवन तुम्ही कमी पडला असाल, उभा राहा आता देवाकडे. देव बघा मी मोठा जबाबदारी तुम्हाला देते. आज माझी वजन मी तुम्हाला देते, माझ्या मनातल्या गोष्टी मी तुम्हाला आज देते, घेण्यासाठी तयार राहा. काही देवपणे विचार केले नाही.
इथे पण पेत्रासाठी एक साक्ष होता. येशूने काय म्हटलं? तुम्हाला गव्हासारखा चोरण्यासाठी सैतान मागत आहे तुम्हाला. पण येशूने म्हटलं मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. समजलं पॉइंट? तुम्हाला सैतान मागायला लागले पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. दोन बाहेर पडलेत ना, इस्करियोत यहूदा आणि पेत्र. तो विकला, तो शिव्या शब्द दिला, मी ओळखत नाही म्हटला, काय पाहिजे ते बोलला. पण येशूने काय म्हटले? ऑलरेडी पेत्राला सांगितलं तुझ्यावर मी मंडळी रचीन. मग देवाने प्रार्थना केली. येशू म्हटलं दोघांना मागायला बाबा, मी दोघांसाठी प्रार्थना करू शकत नाही, कारण दुसऱ्यांसाठी पण मी प्रार्थना केलो. देवाचा इच्छा कसं पूर्ण होणार? नियम कसं पूर्ण होणार? जे बायबल लिहून ठेवले इतिहास कसा पूर्ण होणार? प्रॉफेसी कसं कंप्लीट होणार? पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केलं, तू पडू नये. ह्या नरकाचे कुठलेही दार मंदिरासमोर टिकणार नाही. हालेलुया. पेत्राला असं ते बाबाने उभा केले, तो जात असताना त्याच्या शॅडो जरी पडले लोक बरं व्हायचे. लोकांना समजलं ना या रस्त्यावर पेत्र जाणार आहे, पटापट लोकांनी, तेव्हा फोन नव्हता, हॅलो हॅलो पेत्राला पेत्राला नाही. तर इमॅजिन कर कसं लोक पळत सुटत असतील, कसं लोक पळत सुटत असतील. इमॅजिन करा. पेत्र काय नाजूक परी नव्हता, हळूहळू चालायला. समजायला? पेत्र काय हळूहळू चालत नव्हते, फास्ट फास्ट. कारण यांना येशू बरोबर जंगलात अरण्यात चालून सवय होतं. ते गाडीवर पिलेले लोक नव्हते. आता मला गाडी डोर टू डोर असेल पण आम्ही सेवा करत नाही. आळशी झालो एक नंबर आम्ही लोक. आज सुख पाहिजे, समाधान पाहिजे, स्टेटस पाहिजे, स्टँडर्ड पाहिजे, म्हणून म्हटलं ना हम खुद को बदला है. जे टाकून आलो ना उचलणार परत सगळं. परत जाणार बाबा तुझे सेवा दिला ते करणार. हालेलुया. माझं जीवन मी व्यर्थ घालवणार नाही, अजिबात नाही. तर उगाच सगळ्यांसारखं यायचं बसायचं, स्पेक्टॅकल सारखं बसायचं, 3 तास 4 तास उठून जायचं खुर्ची गरम करून नाही. हे माझं जीवन नाही आहे. हालेलुया. सेवा करण्यासाठी देवाने निवडले. पेत्रासाठी देवाने म्हटलं अरे तुझ्यासाठी मी प्रार्थना केलो, आलास तर माझ्या तुझ्या भावांना स्थिर कर. केला ना पेत्राने. पुनरुत्थानानंतर पण काय सांगितलं देवदूतांनी? शिष्यांना तिथे राहायला सांगा आणि पेत्राला पण बोलवा. कारण पेत्र जाण्यासाठी लायकीचा नव्हता, कारण तो नाकारला होता. पर्टिक्युलर नावाने सांगितलं पेत्राला पण घेऊन या त्या ठिकाणी. किती देव आमचा काळजी करतो, किती काळजी करतो. पण आम्ही कुठे आहे आज? ज्या सामर्थ्य येशूमध्ये होता ते पेत्रामध्ये पण आला, तेच तुमच्या आणि माझ्यामध्ये आज आहे. आज आहे. छोटा एक्झाम्पल. एखाद्या गोष्टी आम्हाला काहीतरी करायचं आहे, आम्ही करतच नाही. कधी येणार आम्हाला? येणार का? एक छोटे एक्झाम्पल. साडी नेसायचं सांग. ले लोकांना अजूनही साडी नेसायला येत नाही. समजायला? साडी नेसायला अजून येत नाही म्हणतात. साडी नेसायचं की अगं साडी नेसव की जरा, अगं साडी नेसव की. हे चांगलं? किती लोकांना चांगलं वाटते? किती लोकांना चांगलं वाटते? अजिबात नाही. आम्ही छोटं छोटं होतो तेव्हापासून जेव्हा साड्या असं मम्मी साडी टाकायची, ते घेऊन असं असं गुंडाळून पुसवायचं, असं घालायचं, तेव्हापासून सवय. हालेलुया. कधी कुणाकडे गेले नाही. स्कूलमध्ये असताना डान्स बिन्स करताना ते पिन लावून ते नेसवायचे, ते गोष्ट वेगळं. पण लग्नानंतर आता रोज, आता मी तर लग्नानंतर 8 साडीवरच होतो. घरात साडी, बाहेर साडी, झोपताना साडी. समजायला 8 पण नाही, आय थिंक 10 वर्ष. उठल्यापासून झोपताना, उडताना, जाताना, येताना नुसतं साडी साडी, टाईट टाईट ब्लाऊज, साडी कायम. आता मी सारखं सांग, हो साडी नेसवा की. पण शेजारी गेले कसं वाटायचं? काय मी तुम्हाला सांगितलं, लर्न. मला येत नाही पण कुठली गोष्टी म्हणायचं नाही. सेवा करायला मला येत नाही, मला बोलायला येत नाही, मला होत नाही, मी भित्री आहे. बंद करा तुमचे सगळे शब्द. तुम्ही आणि मी नाही. जसं येशू होता तसं शिष्य होते, आज तुम्ही आणि मी तसंच आहे. उलट त्यांच्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज आपल्याला. त्यांनी थोडं सेवा केली, आम्ही जास्त करायला पाहिजे, पण आम्ही काहीच करत
कर. समजा ना आमची सेवा आज काय आम्ही सेवा करतो, हॉल आणि घर, काही नाही. हिला सेवा म्हणत नाही. बाबा काय म्हणतात, लोकांना वधायला न्यायलात. एक लक्षात घ्या, तुम्ही आणि मी जरी शांत बसलो, देव त्याचं काम करून घेतो. ते काम थांबत नाही. आणि आता तरी संजीवनीची लाट आहे, लाट. मस्त बोलत जा, मस्त बोलत जायचं, बाकी काय करायचं नाही. नाही बोलला. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो, वजेने मी करतो, देव आमचा भरपाई पहिला करणार. सेवा करणाऱ्या लोकांकडे देवाचा विशेष लक्ष आहे. कुठले पण सेवक बघा, त्यांनी आले असताना कसं असतात, नंतर त्यांचं जीवन बघा कसं असतं. पीटर सिल्वे त्यांच्या सुरुवातीची सेवा मी बघितलेली आहे. त्यांचा पहिला अॅनिव्हर्सरीचा चर्च मिनिस्ट्रीचा मी होतो तिथे. कोल्हापूरमधून आमचे पास्टर आम्हाला काही लोकांनी घेऊन गेले होते. तिथे कॉन्फरन्स होता. एस.के. फ्रान्सिस आणि बॅकमॅन झाले होते पुण्यामध्ये, दापोडी त्या चर्चमध्ये, विनयार्ड वर्कर्समध्ये. तो त्यांचा पहिला अॅनिव्हर्सरी. तेव्हा मी सिस्टरला बघितलेले, चांगलं क्लिअरली फेस टू फेस असं बघितलेले, बोललेले त्यांच्याबरोबर. तेव्हा त्यांची सेवा मला माहिती आहे. आज त्यांची परिस्थिती मला माहित आहे. देव लोकांना त्याच ठिकाणी ठेवत नाही. जे सेवा करते ना, देव उंच करतो. कशाने करतो? त्याचं अन्न पाणीवर ते बरकत पाठवतो, त्यांना चांगलं आरोग्य दान देतो, त्यांना प्रोटेक्ट, त्यांच्या मुला बाळांना सांभाळतो आणि त्यांना अद्भुत रीतीने देव उंच करतो. ही सेवा करणाऱ्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये आहे. कुणी असं म्हणून कुणाचे पैसे काढल्यात, मोठं झालं नाही, नाही, हे देवाचा आशीर्वाद आहे. मग आम्ही का करू नये? तुम्हाला वाटत नाही मी पण सेवा केली पाहिजे? मला पण नावासाठी नाही, मी परत सांगतो, ते फरक आमच्यामध्ये दिसून यायला पाहिजे. ते बाबा म्हणतात, सेवा करणाऱ्या ना करणाऱ्यांना मी फरक दाखवेन. बाबा डायरेक्टली बोलतात, मी फरक दाखवेन. जे सेवा करतात ते कसे असतात, सेवा न करणारे कसे असतात. म्हणतो बाबा म्हणतो. आज बाबा प्रत्येकाने एक प्रश्न विचारला, ऐकायचं ऐकायचं. मास्टरून आलं लई लांबड मेसेज तुम्हाला सांगणार नाही. आज लई मोठं काय करून मला सांगायचं नाही आहे. बाबा एक प्रश्न सर्वांना विचारायला. यशाया 6 अध्याय 8 वचन वाचूया. यशाया 6:8. यशाया 6:8. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. तुमची म्हणणं काय आहे? यशाया काय म्हणतात? मी आवाज ऐकले, मी आवाज ऐकले. आमच्यासाठी कोण जाणार? हालेलुया. माझ्यासाठी नाही, आमच्यासाठी. पिता, पुत्र, पवित्र आत्मा तिघे पण बोलायला तिथे, एक व्यक्ती नाही आहे. हालेलुया. काय म्हणाल? आमच्यासाठी कोण जाणार? हु विल गो फॉर अस? आमच्यासाठी कोण जाणार? पुढे काय म्हटलं यशायाने? मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हालेलुया. हा मी आहे, मला पाठव. नवामध्ये म्हटलं जा. हालेलुया. काय म्हटलं नवामध्ये स्टार्टला? यशाया 6:9. तो म्हणाला, जा. बस. हालेलुया. आता तुम्ही असं विचार करू नका, मी म्हणायला लागले मी जातो म्हणून दे बाबा काहीच बोलत, दे बाबा डायरेक्टली बोलत जा. तू बस मी लोकांना पाठवतो म्हणत नाहीये. तू जिथे तिथे बस मी लोकांना पाठवण्याकडे म्हणत नाहीये. जा जा. आमच्यासाठी कोण जाणार? कुणाला मी पाठवू? बाबा पाठवायला तयार आहे. जायला तुम्ही तयार आहे का? हालेलुया. काय करायचं आहे? स्तोत्र 24:17 नीतिसूत्र. Proverbs 24:11 वाजता आपण स्टार्टला. नीतिसूत्र 24:11. हां. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून येत असतील त्यांना सोडव. ज्यांचा वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. हालेलुया. साधेल तेवढा प्रयत्न कर. त्याला वधायला नेते, तलवार आहे हातामध्ये, तुला लागेल
तुला रक्ती तुला काही पण होईल, पण साधे थोडं तू प्रयत्न कर आणि त्याला सोडव, त्याला वाचव. म्हणून बाबा म्हणाला, आमच्यासाठी कोण जाणार, आमच्यासाठी कोण जाणार, कुणाला पाठवू. जेव्हा बाबा पाठवणार तुम्हाला रिकामी पाठवणार नाही. जेव्हा बाबा पाठवणार तुमचा नाश होण्यासाठी पाठवणार नाही. जेव्हा बाबा पाठवणार तुझं तू जा, तुझं तू मर, तुझं तू काय पण कर असं म्हणणार नाही. पूर्ण तुमचा काळजी तो घेणार. समजाले सर्वांना? हालेलुया. आता कुणासाठी रडायचं आहे? लई लोक मेलेल्यासाठी आयुष्यभर रडत कारण म्हणते मेलेल्यासाठी रडू नका, जे जिवंत असून मरालेत यांच्यासाठी रडा. रडा यांच्यासाठी, यांना वाचवायला जावा, यांना वाचवायला उठा. बाबा म्हणाला, कुणाला पाठव, आमच्यासाठी कोण जाणार, मी आहे देवा, मला पाठव, मला पाठव. हालेलुया. जे असं म्हणालात मला पाठव, ते मीच फक्त उभा राहते. ज्यांना खरखर देवाची सेवा करण्याची वज्ज आहे, जे देवाने दिलेला वज्ज, ते बर्डन तुम्ही घेणारे लोक असाल, त्यांनीच फक्त लोक उभा राहा. सर्वांनी नाही, सर्वांनी नाही. ज्यांना खरपणाने देवबापाचे हाक मारल्यात, माझ्यासाठी कोण जाणार, आमच्यासाठी कोण जाणार, कोणाला पाठवू. जे कोणी म्हणत असतील मी आहे मला पाठव, त्यांनीच फक्त उभा राहा. थँक्यू डॅड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. Thank you Lord Almighty, glory Jesus. Thank you Jesus, thank you Lord. धन्यवाद बाबा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वै बाबा, नीतिसूत्र 24:11 प्रमाणे बाबा, जे वदास नेत आहे त्या लोकांना सोडव. ज्यांना कापण्यासाठी त्यांचा नाश ते लोक टपकून बसलेला त्यांच्या सर्व वाचव. बापा, हे काम करण्यासाठी तू म्हणालास, आज विचारालास, कोण जाणार आमच्यासाठी, कोण जाणार आमच्यासाठी, कोण जाणार. बापा मला पाठव, मी जाणार, मी जाणार, मी जाणार. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड ऑलमायटी, ग्लोरी फादर. हो प्रियानो, योग्य वेळेमध्ये गेलं तर ते शुभ वर्तमान आहे. येशूची येणे जवळ आहे. जे काही बायबलचं चिन्ह आहे ते तरी झालेच. आता देवाची महान सेवकांच्या मुखातून पडलेला शब्द पण पूर्ण होत आहे. ज्यावेळी मुस्लिम राष्ट्र येशूला स्वीकारतील तेव्हा येशूची येणे होईल. आज मुस्लिम राष्ट्र येशूसाठी उघडं आहे, दार मोकळं केलेलं आहे, उघडलेलं आहे. येशूची येणे जवळ आहे. एका बाजूने सैतान जोरात काम करत आहे, देव आपला सामर्थ प्रगट करत आहे. कुठल्या साईडला तुम्ही उभा राहणार, कुणाच्या बाजूने तुम्ही उभा राहणार. नाश करणाऱ्या सैतानाच्या मागे उभा राहून काहीही न करता आपलं जीवन व्यर्थ घालवणार का येशूच्या सामर्थ्याने येशूसारखं कार्य करणार. थँक्यू डॅडी, वर्शिप यू गॉड. थँक्यू माय लॉर्ड. तू मेरा शहंशाह,
बोललेल्याप्रमाणे बाबा, जे तुमची मनात आहे, जे तुमच्या मनाचा वज्ज आहे, तुम्ही आज बोला बाबा, मी तुम्हाला थोडं देणार आहे, थोडं देणार आहे तुम्हाला. तुमचं जो वज्ज आहे ते अफाट आहे बाबा, त्याला मी विचार पण करू शकत नाही डॅडी. पण जे थोडं तू आज आम्हाला वाटलास, धन्यवाद, थँक्यू डॅडी. ज्या ज्या लेकरांनी आज तुला स्वीकार केला बाबा, एकच सेकंड तरी स्वतःला विसरलात राजा. प्रत्येकाचा विचार आज बदललास, यांचं लक्ष तू आज परिवर्तन केलास. यांच्या मनातला चिंता सगळं निघून गेले बाबा. आज एकच सगळ्यांच्या मनात आहे, माझ्या बाबाने दिवस दिले ते मी आज उचलून घेणार. ज्या ज्या लेकाने घेतलेल्या बाबा शक्ती दे, सामर्थ्य दे, तुझ्या प्रीतीने बस, तुझं खळबळीचं अंतःकरण तू दे बाबा. ज्यावेळी मी तो बोलत असतानाच तुम्हाला दाखवला, भरपूर लोकांच्या मनामध्ये त्याचा प्रेम आणि तुझं कळवळ तू दिलास बाबा. हे मोठा वरदान आहे राजा, ते तुझा स्वभाव आहे बाबा. तू कधी दुसऱ्या गोष्टीसाठी मागितलं नाही देवाकडं, पिताकडं. तुझं प्रेम आणि तुझं खळबळ मला दे म्हणून मागितलास. आज आम्ही मागणी केली, तू दिलास म्हणून धन्यवाद डॅडी, धन्यवाद. तेच लोक वाचू शकतात बाबा, तेच लोक बाबा ह्या नाश होणाऱ्या आपल्याला वाचू शकतात, त्याच्या मनामध्ये प्रेम आहे आणि कळवळ आहे राजा. धन्यवाद डॅडी, तुमचं मन तू आम्हाला दिलास याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना बजावून सांगितलं, तुम्ही साधे लोक नाही आहे, जसं मी होतो तसं तुम्ही आज या जगामध्ये आहे. माझ्यासारखा तुम्ही आहे. जे मी केलं तुम्ही आज ते करू शकता. यू कॅन डू इट. तुम्ही करू शकता. म्हणून मी तुम्हाला वेगळं केलं, म्हणून मी तुम्हाला पवित्र केलं, नीतिमान केलं, माझ्यासाठी निवडलं की तुमच्याद्वारे मी माझा गौरव प्रकट करावा. तुम्ही म्हणत नुसतं उभा राहा, नुसतं उभा राहा, प्रीतीने भरून, कळवळीने भरून माझं काम करत जावा. मी माझा गौरव प्रकट करेन, मी माझा गौरव प्रकट करेन. मी फरक दाखवेन जगातल्या लोकांमध्ये आणि तुमच्यामध्ये. थँक्यू डॅडी. बाबा, तुम्ही दिलेलं पवित्र सुंदर सत्य वचनासाठी एक मोठा धन बाबा, तुझं मन तू आज आम्हाला दिलास. धन्यवाद, धन्यवाद राजा, धन्यवाद. तुझं मन तू आज आम्हाला दिलास. धन्यवाद. तुझं प्रेम, तुझं कळवळ तू आज आम्हाला दिलास. धन्यवाद. प्रत्येकाला धन्यवाद केलास येशू, धन्यवाद केलास बाबा. यू मेड अस रिच लॉर्ड. तू आम्हाला धन्यवाद केलास तुझ्या प्रीतीने भरून, तुझ्या कळवळीने भरून बाबा, जेणेकरून तू दिलेल्या पाचारणामध्ये आम्ही खरं उतरण्यासाठी. धन्यवाद बाबा. किती तुमचा विश्वास आहे बाबा आमच्यावर, किती तुमचा विश्वास आहे बाबा आमच्यावर. जग आम्हाला तुच्छ लेखते, जग आम्हाला नाकारतपणे तुम्ही म्हणता तुम्ही योग्यतेचा आहात, तुम्ही करू शकता. एका यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. तुम्ही माझा आहे, तुम्ही करू शकता. आणि तुमच्याद्वारेच मी माझं गौरव प्रकट करणार, तुमच्याद्वारेच मी माझं गौरव प्रकट करणार, मी माझं गौरव प्रकट करणार. थँक्यू डॅडी तुमचा विश्वासासाठी, थँक्यू तुमचा अपार प्रेमासाठी बाबा. सगळे लोक आम्हाला हट्टपट्ट करत असतात, एक मोठा वेळा तुम्ही आम्हाला दिला, एक मोठं काम तुम्ही आम्हाला दिला करण्यासाठी. घेतलो बाबा, आम्ही घेतलो राजा, आम्ही घेतलो बाबा. नो टर्निंग बॅक, मागे वळणे नाही बाबा. आम्ही निश्चय केलं बाबा, तुलाच बघून पुढे जाणार, तुलाच बघून पुढे जाणार बाबा. मागे वळणार नाही राजा, मागे वळणार नाही बाबा. कारण तू दिलास, विश्वासाने दिलास, तू तुझं कार्य करण्यासाठी दिलास, तू आमच्या जीवनामध्ये सर्वस्व केलास, म्हणून ही मोठी जबाबदारी आम्हाला दिलास. थँक्यू डॅडी. बापा, शब्द फुटत नाही राजा, शब्द फुटत नाही बापा तुमच्या प्रीतीसाठी, म्हणजे विश्वासपणासाठी मुखातून शब्द फुटत नाही. एकच म्हणतो बापा, स्वतःला घे, घे आम्हा स्वतःला बाबा, घे आम्हाला तू. जीव, आत्मा, प्राण, शरीर तुझं आहे, तुझं आहे.
सर्वस्व तुझं आहे देवा. घे घे बाबा घे. पहिल्या कोरिंथाच्या अध्यायामध्ये म्हणलेल्या प्रमाणे आत्मेने आणि शरीराने पण देवाची गौरव करा. तुझा आहे बाबा, तुझा आहे बाबा, तुझ्यासाठी समर्पण करत आहे. माझ्या प्रत्येक लेकरांना तसलेला प्रत्येक माझ्या बहिणी नाही ना, तुमच्या रक्ता सिंचनाने सील करून तू दिलेल्या 5 शरणाच्या जीवनामध्ये डिक्लेअर करून तो म्हणलेल्याप्रमाणे कोण जाणार आमच्यासाठी, कुणाला पाठवू. लेकर म्हणल्यात मी जाणार, मला पाठव. तुम्ही म्हटलात जा जा जा. यांच्या प्रवासामध्ये तुम्ही बरोबर राहा. यांच्या प्रवासामध्ये तुम्ही यांच्या बरोबर राहा बाबा, तुम्ही यांच्या बरोबर राहा. तुम्ही कार्यकर्त्याला धन्यवाद करा. मी स्वतःला तुमच्या हातामध्ये समर्पण करू. प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन आमेन आमेन. थँक्यू डॅडी. लव यू. वर्शिप यू गॉड. हालेलुया. मला माहिती ते बाबाने मोठं काम केलेलं आहे. तुमचा सगळे विचारच बदलले आहे बाबाने, सगळ्यांचे विचारच बदलले. ते पण महान कार्य केलेलं आहे. स्पेसिफिकली तुम्हाला सर्वांसाठी ज्या ज्या लोकांनी आज समर्पणाने प्रयत्न करणार आहे तुमच्यासाठी. गॉड ब्लेस यू.